राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं, जनावरांचं आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय, तर पुण्याच्या थेऊरमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाहुयात पावसाचा हा हाहाकार। राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ। पुण्याच्या थेऊरमध्ये जनजीवन विस्कळीत, शेती आणि घरांचं मोठं नुकसान। परतीच्या पावसानं पुणे शहरासह परिसराला झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। काल रात्रीपासूनच ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुणे शहरासह लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, रुकेवस्ती या गावांना मोठा फटका बसलाय। पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून गायी, शेळ्यांसह इतर जनावरं पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत, तर शेतकऱ्यांच्या नर्सरी पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 40 मधनं 4 राहिलेत। काय झालं नेमकं रात्री? मोठा पाऊस झाला ना, त्यामुळे पाणी आलं, पूर आला। रात्रभर मुसळधार पाऊस होऊनही शासनाने मात्र कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यातील लोणी काळभोर जवळच्या घोरपडे वस्तीतील नागरिकांनी थेट पाण्यामध्ये बसून आंदोलन करत प्रशासनावर रोष व्यक्त केलाय। माझ्या घरात पाणी नाही, पण माझ्या शेताच्या घरामध्ये असं छतावलेलं पाणी, लेकरं दुसऱ्याच्या घरात अन्न नाही, पाणी नाही, लेकरं भागातून असे बाहेर पडले। तर रुकेवस्ती येथील पुण्यातील एका धनाढ्य व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये संरक्षण भिंत बांधली आणि या संरक्षण भिंतीमुळेच परिसरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या भिंतीमुळे ओढ्याने जाणारं पावसाचं पाणी अडलं गेलं आणि ते पाणी रुकेवस्ती या ठिकाणी साचलं, तर या पुरामध्ये 60 ते 70 रहिवासी अडकले होते। मध्यरात्री एनडीआरएफ आणि पीएमआरडीच्या जवानांनी या सगळ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं। 40 शेळ्या होत्या, त्यातले 4 राहिले आणि पुराला वड्याला वाहून गेले। शेड मध्ये होते, त्या आतमध्ये कोंडले गेले। त्यातून पूर्ण पाणी होतं शेडमध्ये, अख्खं पूर्ण पाणी बुडलेलं। पुणे आणि परिसरात वाढत चाललेलं बेकायदेशीर जमिनींचं प्लॉटिंग आणि बुजवलेले नैसर्गिक ओढे नाले या पुराला जबाबदार आहेत असं या ठिकाणचे नागरिक सांगतात। जर भविष्यात ही परिस्थिती सुधारली नाही तर नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। या सगळ्या नुकसान जे आहे ते पंचनामे तातडीने सरकारने करून आहे ना, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी सगळे शेतकरी आणि या ठिकाणचे ज्यांच्या शेळ्या ते करताना दिसत आहेत। नुकसान मी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।